हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आज होती वटपौर्णिमा. वटपौर्णिमेमुळे मी आज पटपट लवकर दार अंगण स्वच्छ केलं परीचे पप्पांनी आणि त्यानंतर मी रांगोळी काढून घेत होते आणि अंगण पूर्ण वाळल्यानंतर बघा किती छान दिसत आहे. आणि असं पावसाळ्याच्या टायमिंगला आहे ना, खरंच वातावरण पण खूपच छान असतं. तर पहिल्यांदा तुळशी पसली आणि एक उंबराचं झाड जे आहे तिथं रांगोळी काढून घेतली. सगळ्यात अगोदर सकाळची सुरुवात तिथूनच केली. आणि रात्री मला खूप उशीर झाला बरं का. मला शिलाईचे काम होतं आणि ब्लाऊज पण शिवायचे होते. तर हळदीचे लेपन आणि ते करून घेतले मी पटपट. आणि म्हटलं चला मग एकदा स्वयंपाकामध्ये जर गेलं ना, मग ही कामं राहून जातात. आणि एकटीनेच सगळं कामं हँडल करायचं म्हटलं ना, की मग कुठं वेळ जातो तेच कळत नाही. पूर्ण दिवस सगळा कामात गेलेला आहे बरं का. तर बघा दारा असे तोरण वगैरे लावलं आणि बाहेरचं वातावरण छोटीशी का होईना पण रांगोळी काढली ना, तर आपोआपच सणासारखं वातावरण होऊन जातं. म्हणून मी सगळ्यांना सांगत असते, छोटी का होईना पण रांगोळी दारामध्ये काढत जावा. तर त्या रांगोळीनेच आहे ना, आज ती ₹5-10 ची रांगोळी, पण आहे ना इतकं छान वातावरण करून जाते ना, म्हणूनच रांगोळी काढली की खरंच मन प्रसन्न होऊन जातं. म्हणजे मला तरी आवडतं बरं का. आणि असे सण वगैरे असले ना, की मग मी देवासमोर पण छान अशी मोठी रांगोळी काढत असते जरा आणि दारातसुद्धा. तर होतं होईल एवढं मी म्हणजे करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्यावेळेस असे सण असतील ना, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. आणि म्हणजे डबलनीच आपलं काम करावं लागतं. आणि आजची देवपूजा बघा परीच्या पप्पांनी केली होती. तर छान अशी त्यांनी देवपूजा केली. मग रांगोळीचं काम माझ्याकडे असतं. तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगत असते. आणि मी आता जी रात्री ब्लाऊज शिवली होती, ते तुमच्यासोबत म्हटलं थोडंसं शेअर करावं. शिवलेलं आहे आणि ह्याची साडी पिको फॉल करून झालेली आहे. तर हे झालं आहे आणि बरेच कस्टमरने नेलेले पण आहेत. तर हा फुग्याचा शिवलेला बघा. कसा वाटतो ब्लाऊज सांगा. मस्त अशी फुग्याची बाई आणि पुढून असा हा प्रिन्स कट आहे. पुढून प्रिन्स कट आहे आणि छान शिवलं. ह्याला काय नॉट वगैरे लावायचं अजून राहिली. आणि हा एक आहे. हा पण फुग्याचाच आहे आणि हा मोठी साईज आहे, 42 साईजचा आहे. तर डीप गळा शिवलेला आहे. पुढून कटोरी आहे. डीप गळा भरपूर गळा मोठा आहे. पुढच्या साईडनी कटोरी आहे आणि शिवलेला आहे फुगाबाई. तर कसं काय वाटते फुगाबाई सांगा आणि ब्लाऊज पण कसे वाटते ते पण सांगा. बस का. त्यानंतर मग मी काय केलं, पटकन केसातला गुंता काढून घेतला. तर केस धुतले ते सकाळी आणि गुंता काढून वेणी वगैरे घालून घेतलं. आणि त्यानंतर म्हणलं आता चला स्वयंपाक म्हणजे नव्हता, स्वयंपाक करायचा होता. पण पहिल्यांदा सकाळी उपवास होता त्याच्यामुळे खिचडी वगैरे केली होती. आणि ज्यांना डबे द्यायचे त्यांना डबे दिले होते. आणि बाकीच्यांना सगळ्यांना आता मला उपवास असला ना, की सगळ्यांनाच खिचडी खाऊ वाटते. तर म्हणलं चला असू दे आपलंही थोडंसं तेवढ्या वेळापुरतं का होईना पण स्वयंपाकाचं टेन्शन कमी होतं. म्हणून जरा मलाही बरं वाटतं. आणि बघा ना, आपण म्हणतो की कुठलाही सण आला पण आहे ना, एका ताईला पूर्ण घर हँडल करणं आणि त्यातल्या त्यात टेलर काम करणारी असेल तर अवघडच आहे. ज्या टेलर ताई आहेत ना, ते नक्कीच त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगावं त्यांचा दिवस कसा जातो आणि पूर्ण दिवस शिलाई कामात का घरकामात जातो आणि पूर्ण घरही हँडल करायचं असतं आणि कस्टमरही हँडल करायचे असतात. तर हे ना, जितकं तुम्हाला दिसतं ना, इतकं सोपं नसतं बरं का. शिलाई काम करणे ना एकदम तारेवली कसरत आहे. आपल्याला सगळ्यांना बोलणाऱ्याला वाटतं, की लगेच आता एखादं कस्टमर आलं ना, की त्याचं म्हणणं कसं असतं, आता आज दिली साडी, की मग त्यांनी परवा लगेच द्यायला पाहिजे. आता त्याचा विचार नाही करत, की अगोदरचे पण त्यांच्याकडे कस्टमर आहेत. मग त्यांचं ते कधी देतील असं म्हणजे वेळ त्यांना असं वाटतं, की आपल्याला फक्त शिलाई कामच आहे. पण घरातली कामं परत कस्टमरचे अगोदरच्या कस्टमरचं काम असतं ते सगळं करत आणि पूर्ण घराची जिम्मेदारी आपल्यावरच असते. म्हणजे माझ्यावर तर माझं तरी असं आहे, मला कोण मदतीला जास्त कोण नसतं बरं का. त्यातल्या त्यात माझी मिस्टर आणि मुलं थोडंफार करू लागतात. तेवढंच काय मिळती मदत त्यांची मला. पण असं सेपरेट मी असं म्हणजे कामाला वगैरे बाई किंवा आपलं असं तसं नाही बरं का. एवढी माझी कॅपॅसिटी पण नाही, की एखादी बाई कामाला ठेवून आपण करू शकेल. एक तर आपण ₹100-200 साठी काम करतोय आणि असं वाटतं, की चला आपल्या कामात काम एखादं काम ठेवून आपण ते काम नंतरनी केलं तरी जमू शकते. आणि मला मुळात मेन म्हणजे ना, असे वेस्ट पैसे कुठेही घालवायला नको वाटतात आणि एकदा आपल्या हाताची सवय मोडली, की आपल्याला म्हणजे बसल्या-बसल्या काहीतरी वेगळंच काहीतरी आजारी पण येण्यापेक्षा असं वाटतं थोडंसं कामात व्यस्त राहिलेलं पण बरं आहे. पण आता कसं होतं, जसं आपलं वय वाढत जातं ना, तसं-तसं आपल्याला इतकं काम पहिल्यासारखी जमत नाहीत बरं का. म्हणजे जमतात, फक्त त्याला थोडासा वेळ लागतो. तर मला असं वाटतं, वेळ का लागाना पण आपण थोडंसं स्वतःकडं पण लक्ष देत आपलं जसं जमेल तसं कामं करत राहायचे. आणि आज पौर्णिमा होती ना, तर त्यामुळे मी काय केलं किचन वाटा पूर्ण क्लीन करून धुवून स्वच्छ घेतला. आणि चला आता माझं कसं आहे विषय निघाला तर खूप विषय निघत राहतो. आणि त्यामुळे म्हटलं चला आता तुमच्यासोबत आहे ना, पौर्णिमेची पण थोडीफार मी काय सेवा करते ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मला आहे ना,
किचन वाट्याची पूजा करून घ्यायची होती आणि तिथूनच सुरुवात करते मी. आणि सकाळी बघा हे नाश्ता वगैरे झाला की लगेच मी हळद, मीठ आणि म्हणजे जाडं मीठ असतं ना ते टाकून फरशी पुसून घेतलेली होती. तर म्हटलं आता हळदीचं लेपनही करायचं होतं. तर पूर्ण फरशी वाळून घेतली की त्यानंतर किचन वाटा पुसून घेतला आणि आता हळदीचं लेपनही करायचं राहिलं होतं आणि किचन वाट्याची पूजाही राहिली होती करायची. तर जरा थोडीशी पाण्याची बचत म्हणून मी अशी पुसून घेते बरं का. नंतरनी मग पाणी थोडंसं ओतून धुवून घेतलं. कसं होतं डायरेक्ट पाणी-बिणी घेतलं ना की जास्त पाणी लागतं आणि आता पाण्याची बचत करायची जरा. तर त्यानंतर बघा मी क्लीन झालं, भांडी वगैरे घासून झाली आणि गॅस ओटाची पण पूजा करायचं चाललंय माझं. आता आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे असं वाटतं की स्वच्छ असे अन्नपूर्णा देवीचीही मस्त पूजा करावी किचन वाटा स्वच्छ झाल्यानंतर. झालं की लगेच मी बघा स्वस्तिक पण काढून घेणार आहे आता वरती आणि स्वस्तिक स्वस्तिक जिथं काढतो ना आपण तिथं आपल्याला आरती वगैरे आणि अगरबत्ती हे ओवाळायचं असतं. म्हणजे छान वाटतं आपल्या मनासाठी आपण करायचं आणि एवढं हे का करायचं आहे की आपल्या ह्या मुलाबाळांना चांगलं सुख लागू दे आणि त्यांनाही आरोग्य लागू दे चांगलं म्हणून ही सेवा आपण आता आई म्हणून आहे ना आपण ही करायची असते बरं का. म्हणजे मला तरी असं वाटतं कामात तर आपली कामं आयुष्यभर आपली कामं चालणार आहेत. तर मला असं वाटतं थोडीफार आपण सेवा जी करेल ती आपली मुलाबाळांसाठीच करायची आपल्याला. जेणेकरून त्यांना सगळं व्यवस्थित असावं त्यासाठी करायची आणि काम म्हटलं तरी आपल्यालाच ते करायचे. तर चला आता किचन ओट्याची पूजा पण झाली होती माझी आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्याची ही पूजा करायची होती. तर मस्त असं ज्यावेळेस असं आपण पूजा वगैरे करतो ना आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करतो ना, खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आपला जो थोडासा थकवा असतो ना, ते तेवढ्या वेळापुरताच असतो आणि नंतर सगळं पूर्ण काम आवरलं एकदम रिलॅक्स वाटतं बरं का. खरंच खूप छान वाटतं आणि असं मी स्वस्तिक आहे ना पौर्णिमेला त्याला काढत असते बरं का आणि होम पण करत असते, कापूर होम पण करत असते. पण काय होते खूप ब्लॉग मोठा होत जातो त्याच्यामुळे मी एवढं काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही. पण तरी पण तुम्ही तुम्ही पण अशी सेवा करता का मला नक्की सांगत जावा. जशी मी स्वामी सेवेत आले ना, तेव्हापासून मला बरेचसे गोष्टीची माहिती पडत गेली आणि मी ती पूर्ण म्हणजे करण्याचा प्रयत्न बी करते आणि स्वामी त्याला यश पण देतात बरं का. प्रत्येक छोटी-मोठी का होईना, मी जास्त सेवा करायला मला नाही सापडत. तसं म्हणायला गेलं तर मी एवढी स्वामी सेवेकरी आहे ना, म्हणजे अट्टल म्हणतात अशी नाही, पण मला जितकं जमेल ना माझ्या कामातून आणि मला असं वाटतं कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. आता मला तुम्हाला माझ्या कस्टमरचा अनुभव सांगते. मला विचारले, "ताई तुम्ही वटपौर्णिमेला तुम्ही टायमिंगला किती टायमिंगला जाणार आहे?" तर म्हणलं, "टायमिंग असा काही नसतो. माझं कसं आहे, ज्यावेळेस माझी कामं आटपतील ना, तोच माझा मुहूर्त" म्हणते मी. आणि कसं होतं, आपण काम करणारे आहेत, आपल्याला दुसरं कोणाचं साथ नसती. त्यामुळं मुहूर्ताकडे न बघता आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा आणि आपल्याला 4 पैसे कमवायचे आहेत ना, ते करत आपलं घर बघायचं. त्याच्यामुळे आहे ना, हे मी मुहूर्त वगैरे जास्त मानत नाही बरं का, तसं म्हणायला गेलं तर. आता आपले मुहूर्त आपणच ठरवायचे, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. तर ज्यावेळेस आपल्याला पूर्ण आपली कामं होतील ना, त्याच वेळेस आपण करत राहायचं. आपली कामं टाकून जर आपण मुहूर्त बघत बसलो, तर मला नाही वाटत की आपण 4 पैसेही कमवू शकेल आणि मुहूर्ताप्रमाणे वागायला आपल्याला आपल्याला एकटीलाच काम करायचे आणि मग ते मुहूर्त पाळत बसले, तर आपलं काम म्हणून राहून जाणार आहे. त्यामुळे ताईला मी त्या म्हणजे माझ्या कस्टमर ताईला पण म्हणलं, की पहिले आहे ना कर्म करत राहायचं आणि त्यानंतर आपली सेवा करत राहायची. आपलं पहिलं काम, हातातलं काम करायचं. स्वामींना पण तेच आवडतं. ज्यावेळेस आपण आपली कामं टाकून फक्त स्वामी सेवा करायची नाही. आपली पहिल्यांदा कामं आणि ते कामातच स्वामीचं फक्त नाव घेतलं ना, तरी आपल्याला पारायणाची सुद्धा गरज पडत नाही, एवढं खरं आहे. आणि मला तर खूप स्वामींचे आत्तापर्यंत अनुभव आलेले आहेत. चला तुमच्यासोबत बोलत-बोलत बघा हळदीचं लेपनही झालं माझं. आणि माझे ब्लॉग कुणाकुणाला पाहायला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगत जावा. ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता ना, बरेचशा ताई मला कमेंट करतात बरं का आता. तर मला खरंच खूप समाधान वाटतं, की असं वाटतं चला माझ्या कामाला कुणीतरी पोचपावती दिली. तर त्यावेळेस मला खरंच खूप आनंद होतो, ज्यावेळेस तुमच्या कमेंट्स येतात ना चांगल्या-चांगल्या. आणि हे ताई ज्या आहेत ना, सगळ्या माझ्या बाहेरच्या ताई म्हणजे नातेवाईक कोण नाही बरं का माझ्यातले, म्हणजे जे मला कमेंट्स करतात ते. तर नातेवाईक मला आत्तापर्यंत फक्त माझी एक बहीण असेल आणि आई असेल, तर तेवढं सोडून मला माझे नातेवाईक कोणच मला जास्त कमेंट करत नाहीत. आणि माझे मिस्टर असतात, तर मग तेवढेच कमेंट करतात बरं का मला जास्त करून. पण असे नातेवाईकांमध्ये तर कोण मला कमेंट्सही नाही करत आणि मला वाटत नाही लाईक करत असतील. तर चला त्यांचं ते गोष्ट जाऊ दे. तर चला आता म्हणलं जे ताई मला कमेंट्स करतात ना, त्यांचे खूप मनापासून मी आभार मानते आणि माझ्या कामाला खूप त्यांना म्हणजे कौतुक वाटतं माझ्या कामाचं. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि बऱ्याचशा ताईंनी मला आहे ना कटाची आमटीची रेसिपी मागितली होती. एका ताईंचं नाव आहे, मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं नाव पण घेणार आहे. तर ती पण मी कटाची आमटी आज शेअर करणार आहे, पण ह्याच ब्लॉगमध्ये नाही, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर चला आता पूजा वगैरे सगळी झाली आणि त्यानंतर मी आले होते कणिक मळण्यासाठी. तर आता ज्यावेळेस आपण पोळीचं कणिक मळतो ना, तर त्यात आहे ना तांब्याभर पाण्यात मी एवढीशी हळद घालते. म्हणजे पोळीला कलर छान येतो बरं का, त्यासाठी आपल्याला ह्याची हळद घालून घ्यायची. तर मी
एका तांब्यामध्येच घेतले बरं का पाण्याचं आणि त्यातमध्ये असं 1-1.5 चमचा घ्यायची हळद टाकून आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची. कणिक मळून ठेवलं म्हणजे कसं होतं पोळे पण असे मऊसूत होतात आणि इकडे डाळ लावली होती बघा आता मी. पूजा वगैरे करून झालेली. आता शिट्टी होती. तोपर्यंत म्हटलं तुम्हाला कट काढून झालेला आहे तो दाखवते आणि आमटीची रेसिपी आता ह्याच्यामध्ये नाही दाखवणार बरं का. ह्या ब्लॉगमध्ये दाखवली तर तुम्हाला त्यात डिटेलमध्ये एकदम पूर्ण दाखवणार आहे. ते कट आहे आणि जे साहित्य लागलेलं म्हणजे साहित्य लागणार आहे ते घेणार आहे मी आता. म्हणजे तुम्हाला फक्त दाखवणार आहे मी काय-काय घेतलंय ते. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे आपल्या आमटीसाठी आणि ही एकदम गावरान पद्धतीने आमटी मी बनवते आणि गावाकडची पद्धतीने बनवते बरं का. गावरान पद्धत आणि गावाकडची पद्धत एकच आहे. तर कोथिंबीर फक्त भरपूर घ्यायची. तशी जितकी तुम्ही कोथिंबीर घेताल ना तितकं छान अशी आमटी होते. तर आता आमटीचा कलर पण तुम्हाला दाखवणार आहे. सगळे तव्यामध्ये मी छान असं भाजून घेणार आहे आणि आता बघा आमटीचा कलरही खूप छान आलेला आहे आणि ज्यावेळेस ही आमटी शिळी होते ना त्यावेळेस खरंच खूप छान लागते आणि कोणाकोणाला आवडते अशी शिळी आमटी मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर ते ताईंनी मला आमटीची रेसिपी मागितली तर मी त्यांच्यासाठी सेपरेट असा व्हिडिओ बनवलेला आहे आणि बऱ्याच ताईंना छान-छान असे माझ्याकडून म्हणजे मेहंदी भिजवणं असं त्यांना आवडतं. तर चला जे आता कमेंट्स करतील त्यांच्यावरती मी थोडंसं ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या नावासहित बरं का. तर तुम्हाला त्यातलं ह्या व्हिडिओमधलं काय कुठला पॉईंट तुम्हाला आवडला ना, मला नक्की कमेंट करून सांगायचं. त्यावर तुम्हाला अजून माझ्याकडून कुठली अपेक्षा असेल, कुठला व्हिडिओ मी बनवू किंवा तुम्हाला कुठली रेसिपी म्हणजे मला इतकं जास्त रेसिपी नाही जमत आहे बरं का. पण माझं जे नेहमीचं आहे ना आपले पदार्थ बनवते ते आवडतं मला बनवायला. तर त्यातून सुद्धा तुम्हाला काय आवडलं तर नक्की सांगत जा. मस्त अशी बघा आता टम्म फुगणारी पोळी पण झाली होती. मी गेल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. त्यावेळेसच त्या ताईंनी मला कमेंट केली होती, की कटाच्या आमटीची रेसिपी दाखवा. चला आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे बघा. सगळं झाकून ठेवलंय मी. पोळी वगैरे सगळं झाकून ठेवलेलं भजी वगैरे सगळे करून झालं पण आज मी आहे ना डिटेलमध्ये नाही व्हिडिओ दाखवला बरं का तुम्हाला. खूप मोठं होईल त्याच्यामुळं आणि लगेचच लगे हात भांडी घासून घ्यायची. म्हणजे कसं होतं पुरणाची भांडी आपल्याला जास्त पडणार नाही आणि जितकं कोरडं जास्त कडक होत जातं ना, मग तितकं ते आपल्याला हे लागतं. तर मी ब्लाऊज चेंज केला. मला साडी घालून आहे ना, वटपौर्णिमेच्या ह्याच्यासाठी जायचं होतं. त्याच्यामुळे मी पहिलं घर क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरच मी जायचं होतं पूजा करण्यासाठी. तर म्हणलं कसं होतं पूर्ण असं पसारा ठेवून गेलं, की मग परत आपल्याला आल्यावर पण आपल्यालाच करायचं आहे. मग माझ्या लक्षात आलं, की पहिली साडी चेंज करायच्या अगोदर घरातली सगळी क्लीन करून जावं म्हणजे भांडी वगैरे. म्हणजे आल्यावरती काही टेन्शनच नाही. स्वयंपाक झाला ना, की लगेचच भांडी घासून घ्यायची बरं का. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, तुम्ही म्हणजे करून घेता तर आपल्याला स्वतःला दमल्यासारखं होत नाही. चला त्यानंतर माझं सगळं आवरलं होतं, केस वगैरे विचारून झाली होती. फक्त आता निघायचं होतं साडी चेंज करून. तर मी घेतलं होतं बघा ताटात म्हणजे जितकं साहित्य घ्यायचं असतं ना, तितकं घेतलंय आणि माझा हा लूक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आता मला फक्त ना टिकली लावली होती मी आणि कुंकू हळद लावायचं विसरून गेले तर ते लावणार आणि त्यानंतर मी निघणार होते. तर आजचा माझा हा लूक तुम्हाला आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा पटपट काम आवरत-आवरत आहे ना तयारी झाली माझी आणि त्या ताईंसोबत मी तर आले वडापाशी. तर आम्ही दोघीच होते बघा सगळेजण करून गेलते का आता आम्हाला उशीर झाला होता जरा आणि आमच्या इथं कसं होतं बहुतेक बायका सगळ्या कामाला जाणाऱ्या आहेत ना, मग कामावरून जाऊन आल्या की ते करतात म्हणजे उशिरा येतात ते 6:00-6:30च्या टायमिंग येतात. तर माझं बघा आता फिरायलाच येत नव्हती तर खाली खूप खडरी टाकली होती पायाला इतकी रुजत होती ना, त्याच्यामुळे ना उभा राहूनच तिथूनच वेडे घेतले बरं का मी. आता बऱ्याच जणींनी असेच बेडे घेतले. तर आमच्या अगोदर एक ताई आल्या त्यांनी पण असेच बेडे घेतले. मग आम्ही पण म्हटलं जाऊ दे. आता ह्या वर्षी तर आपण अशीच पूजा करायची. पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे बरं का आणि ते पण आहे ना मनापासून आणि श्रद्धेपासून. आपण फक्त आहे ना आपलं मन मोकळं ठेवायचं आहे आणि एक छान असं जसं आपल्याच्याने होईल ना तसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी सगळं देव समजून घेत असतो. फक्त आपलं मन आणि नियत चांगलं ठेवलं सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. एवढं मला आहे ना खरंच मनापासून सांगावंसं वाटतं आणि कधीही ना आपलं फक्त मोकळ्या मनाने आणि एकदम साध्या सिंपल मनाने आपण करण्याचा प्रयत्न करा. ते देवापर्यंत नक्कीच पोहोचतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे बरं का म्हणून मी तुम्हाला सांगते. फक्त आहे ना, मन मोकळेपणाने करायची सगळी गोष्ट. सगळं आपोआप सगळं चांगलं होत जातं. तर चला आमची साधी सिंपल पूजा झाली आणि बघा इथं उभं राहूनच आम्ही वेडे घेतलेले आणि आम्ही दोघीच होतो ना. त्या एक ताई होत्या त्या गेल्या लगेच. त्यांची झाली होती पूजा करून त्याच्यामुळं आणि मग तिथं उभं राहायला जागा नव्हती. म्हणून एकेकीचं पूजा करून झाली की मग आम्ही हे करतो. तर आम्ही ओटी वगैरे भरली बघा तिथं छान असा नैवेद्य दाखवला आणि सगळं आवरलं आणि हे माझं खाली ताट होतं बघा. ताटात मी सगळं घेऊन गेले होते. तर मग झाली माझी पूजा वगैरे आणि आम्ही घरी निघण्यासाठी निघालो होतो आता आणि एकदम पाऊस पण यायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे पटपट पूजा करून घेतली आणि ते ताई आमच्या घरासमोरच राहिल्या आहेत बरं का. त्यांनी माझी ओटीही भरली. तर आमची शूटच करायला कोण नव्हतं बरं का. पण आता जसं जमेल तसं आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.